नमस्कार मैत्रिणींनो, तडका टेल्समधून आज आपण करणार आहोत प्रोटीन बार किंवा प्रोटीन युक्त वड्या। याच्यासाठी आपल्याला अगदी कमी आणि घरातच असलेले साहित्य जवळपास लागतं। सर्वप्रथम आपण गॅस पेटवून कढई तापायला ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा पाऊण वाटी ओट्स आपल्याला थोडेसे गरम करून भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला अर्धी पाऊण वाटी बदाम, अर्धी पाऊण वाटी काजू किंवा आपल्याकडे अजून काही ड्रायफ्रुट्स असतील ते सुद्धा आपण घेतले तरी चालतील। हे आपण बारीक करून घेऊयात मिक्सरवर। भाजून घेतलेले जे ओट्स आहेत ते एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया। त्यानंतर आपल्याकडे ज्या भोपळ्याच्या बिया किंवा टरबूजाच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया अशा काही बिया जर आपल्याकडे असतातच, आजकाल आपण त्या आणतो, ह्या सुद्धा बिया जेवढ्या घरामध्ये आपल्याकडे अवेलेबल असतील त्या सगळ्या घ्यायच्या। त्याचे मॉइश्चर जाऊपर्यंतच आपल्याला त्या सगळ्या परतून घ्यायच्या आहेत व्यवस्थित। त्या सगळ्या एकत्र परतून घेतलं तरी सुद्धा चालणार आहे। त्यामध्ये आपल्याला जे काजू बदाम आपण बारीक करून घ्यायचे आहेत आणि ते पण आपल्याला त्याच्यामध्ये एकत्र करून हलवून घ्यायचे आहेत। जरासे अंदाजे 1-2 क्यूब डार्क चॉकलेट आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे। ओव्हन मध्ये करा किंवा डबल बॉईल करून करा। परंतु आपण बाउल मध्ये पीनट बटर जे असतं, हे पीनट बटर आपण 1-2 चमचे आपण घेणार आहोत। त्याच्यामध्ये आपण थोडंसं मध घालूयात। पीनट बटर आणि मध एकत्र करून घेऊयात आपण थोडंसं व्यवस्थित हलवून। आणि त्यानंतर भाजलेले ओट्स, सगळ्या बिया, ड्रायफ्रुट्स जे आहेत हे सगळं आपण त्याच्यामध्ये एकत्र करणार आहोत। ते सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं, व्यवस्थित ते हलवून घ्यायचं आहे। एका ट्रेला आपण जे मेल्ट केलेलं चॉकलेट आहे ते चॉकलेट आपण स्प्रेड करून घेऊयात। खाली बटर पेपर लावायचा आहे आणि त्याच्यावर हे स्प्रेड करून घेतल्यानंतर चॉकलेट वरून आपण जेवढे चिन्ह सगळं एकत्र केलेलं आहे ते आपण वडीसारखं त्याच्यावर पसरवून घ्यायचं आहे। अगदी सावकाश व्यवस्थित पसरवून घ्या, म्हणजे खालचा लेअर पूर्ण आपल्याला चॉकलेटचा मिळतो। हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि वडीसारखं थापून घ्यायचं आहे सगळं। थापून घेतल्यानंतर तो ट्रे आपण थोडा वेळ फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवूया। अगदी 15-20 मिनिटं ठेवले तरी चालणार आहे।